नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वे ग्रुप डी चे मित्रांनो एग्जाम चालू आहे। 27 नोव्हेंबरला पहिली, दुसरी आणि तिसरी जितक्या शिफ्ट झाले असतील तर त्या सर्व शिफ्टचा आपण एकत्रित एग्जाम एनालिसिस घेणार आहोत। त्याच्यामध्ये पेपर कसा होता, अवघड होता का आणि ज्यांचा पुढे पेपर आहे त्यांनी कोणते टॉपिक करून घेतले पाहिजे हे सर्व टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो, आता तुम्हाला शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 हे काय वेगवेगळे बघण्याची गरज नाही। आपण आता एक काम करणार आहोत, आपण दररोज या चॅनलवर लाईव्ह स्वरूपाच्या माध्यमातून तुमच्यासोबत हे प्रश्न, हे टॉपिक जे आहेत तर ते शेअर करणार आहोत। म्हणून तुम्हाला कोणता टाइम उपयुक्त वाटतो लाईव्ह साठी ते मला जरूर जे आहेत तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आरआरबी एनटीपीसी ची फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढलेली आहे आणि आरआरबी एनटीपीसी साठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी संपूर्ण रेकॉर्डेड बॅच मराठीमध्ये ती उपलब्ध करून दिलेली आहे। 1499 प्लस जीएसटी मध्ये आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकतात किंवा या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। बघा, पहिला जो विषय आहे तर तो आपल्या गणिताचा विषय। तर याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आले होते तर याचे एक्सपेक्टेड आपण जे आहेत तर ते बघू शकतो। बघा, रेशो आणि प्रपोर्शन याच्यावर दोन प्रश्न जे आहेत तर ते पाहायला मिळत आहेत। पार्टनरशिप, भागीदारी याच्यावर 2 ते 3 प्रश्न येत आहेत। टाइम अँड वर्क याच्यावर एकच प्रश्न येतोय। नळ टाकी 2 प्रश्न येतो जवळपास। त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट व्याजावर प्रश्न येते, 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर विचारला जात आहे। सिम्प्लिफिकेशन 1 ते 2 प्रश्न। ट्रेनवरील उदाहरणांवर 1 प्रश्न येतोय। त्याच्यानंतर मेन्सुरेशनवर 2 प्रश्न येत आहेत। नंबर सिस्टीम 2च प्रश्न येत आहेत। एलसीएम, एचसीएफ लसावी मसावी एकच प्रश्न येतोय। प्रॉफिट लॉस डिस्काउंट याच्यावर 3 ते 4 प्रश्न आपल्याला जास्त पाहायला मिळतात। मीन, मीडियन आणि मोड याच्यावर 1 ते 2 प्रश्न। तर एक गणिताचे एवढे सर्व टॉपिक जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। हे जर टॉपिक तुमचे झालेले नसतील व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन करून जा, हे महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी। रिझनिंग मध्ये जर पाहिलं तर डायरेक्शनवर 2 ते 3 प्रश्न आहेत। कोडिंग डिकोडिंगवर 2 ते 3 प्रश्न आहेत। एनालॉजीवर 2 ते 3 प्रश्न। सिरीज याच्यावर 2 ते 3 प्रश्न। अल्फाबेट सिरीज 2 प्रश्न। क्लासिफिकेशनवर 1 ते 2 प्रश्न। त्याच्यानंतर व्हेन डायग्रामवर 2 प्रश्न। सिलॉगिझमवर 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहेत। ऑर्डर रँकिंगवर काही ठिकाणी आले, काही शिफ्ट आले, काही नाही आले, पण 1 प्रश्न पकडू शकतो। सिटिंग अरेंजमेंट याच्यावर जास्त प्रश्न आहेत मित्रांनो, 4 ते 5 प्रश्न तुमचे सिटिंग अरेंजमेंटवर पाहायला मिळतात। मॅथमॅटिकल ऑपरेशन्स 3 ते 4 आणि लॉजिकल रिझनिंगवर अप्रॉक्सिमेटली 2 एवढे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व टॉपिक व्यवस्थित पद्धतीने करून जा। त्याच्यानंतर सायन्स मध्ये जर पाहिलं तर फिजिक्सचा बोलबाला पुन्हा आहे। फिजिक्सवर जास्त प्रश्न विचारतायत। इव्हन दो फिजिक्स मध्ये जे न्यूमेरिकल आहे तर ते व्यवस्थित करून जा। त्यांचे सूत्र, त्यांचे फॉर्म्युले हे एका कागदावर लिहून त्या सगळ्या गोष्टी करून जा। त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी लक्षात घ्या, केमिस्ट्रीसाठी जनरल लेवलचे प्रश्न आहेत, खूप खोलवर आणि कठीण प्रश्न काही विचारले जातच नाहीत। त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये मित्रांनो ह्यूमन बॉडी, विटॅमिन्स आणि बेसिक बायोलॉजीच्या कन्सेप्ट यांच्यावरच प्रश्नांचा भर जो आहे तर तो दिसतोय। आता जीएचजीके मध्ये जर तुम्ही पाहिलं तर करंट अफेअर जबरदस्त दिसतोय आणि या करंट अफेअर्स मध्ये 2025 चे जे काही करंट अफेअर्स असतील ना ते तुम्ही करून जा। त्याच्यावर सगळ्यात जास्त भर जो आहे तर तो दिला जातोय। डायरेक्ट 2025 पासूनचे करंट अफेअर्स करा। सामान्य ज्ञान जे स्टॅटिक करंट अफेअर्स आहे त्याच्यावर 6 ते 7 प्रश्न आणि ऑदरवर 4 ते 5 प्रश्न असे काही प्रश्न पाहायला मिळतात। आता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचे यांचे कसे प्रश्न होते ते मी तुम्हाला इथं सांगतो। बघा, पुरस्कार घडामोडीवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात। जसं की अर्जुन पुरस्कारावर प्रश्न विचारला होता की एकूण किती खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला, सर्वाधिक पुरस्कार कोणत्या खेळाला मिळाला। त्याच्यानंतर पॅरालिम्पिक कोणता खेळाडू होता अर्जुन पुरस्कार जिंकणारा, तर अर्जुन पुरस्कार हा अर्जुन पुरस्कार नाही करायचा, आता पुढे काय करायचं आपण सर्व क्रीडा पुरस्कार करायचा। त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तो करायचा, अर्जुन पुरस्कार, त्याच्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार, ते मौलाना ते काय पुरस्कार असतो तो एक पुरस्कार करायचा। तर असे हे सगळे त्याच्यात जे काही पुरस्कार असतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हे कंप्लीट तुमचं आलं पाहिजे। बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश व्यतिरिक्त कोणाला मिळालं। त्याच्यानंतर साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार म्हणजे पुरस्कार कोणाला देण्यात होता, आता साहित्य अकादमीचा बाल पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार असतो आणि त्यांचा एक ओरिजिनल साहित्य पुरस्कार असतो। तर हे सगळे साहित्य पुरस्कार करून जा। हा नॅशनल लेवलवरची एक्झाम आहे, तर इथं तुम्ही बाकीचेही भाषांचं करून जा, म्हणजे हिंदी, इंग्रजी या भाषांचे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही इथं करून गेले पाहिजे। त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये बघा, लॉरियस वर्ड्स पुरस्कार त्याच्यामध्ये बेस्ट स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर, बेस्ट स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, जागतिक बँक कंट्री चॅम्पियन लँड कॉन्फरन्स 2025,
त्याच्यानंतर वैज्ञानिक सन्मानमध्ये इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांना देखील एक पुरस्कार मिळालेला होता, त्याच्यावर आपल्याला हा प्रश्न जो आहे तर तो पाहायला मिळतो. तर पुरस्कार बघा, पुरस्कार हे सगळ्यात जास्त विचारले जातात, हे काही पुरस्कार आहेत. याच्या व्यतिरिक्त अन्य जे काही पुरस्कार असतील ते तुम्ही करून जा. आगामी शिफ्ट मध्ये पुरस्कारांवर एक प्रश्न का होईना तुम्हाला बघायला मिळणारच आहे मित्रांनो. पुढे क्रीडावर प्रश्न होते बघा. अंडर 19 T20 कप कोणी जिंकला महिलांचा? IPL ची पर्पल कॅप कोणाला मिळाली? आणि त्याच्यानंतर एक पुस्तक होतं टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री, याचे लेखक कोण होते? हे पुस्तक आणि लेखक या कॅटेगरीमध्ये, परंतु क्रीडाशी संदर्भातला हाच प्रश्न होता. त्याच्यानंतर कबड्डी वर्ल्ड कप 2025 चा विजेता कोण आहे? एशियन गेम्स मध्ये भालाफेक मध्ये पहिली भारतीय महिला जिला गोल्ड मेडल मिळालं अशी कोणती महिला होती? त्याच्यावर हा प्रश्न आलेला होता. म्हणजे या प्रश्नांवरून आपल्याला हे कळायला मिळतं मित्रांनो. आता आपण याचे काही आन्सर डिस्कस करणार नाही, कारण की हे पेपर झालेला आहे. फक्त आपल्याला हे बघायचंय की याच्यावरून भविष्यात तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे. आता पुढचे सरकारी योजना आणि कार्यक्रमावर पाहिलं बघा. उल्हास योजनेवर प्रश्न विचारला होता की उल्हास योजनेअंतर्गत 100% साक्षरता प्राप्त करणारे पहिलं राज्य कोणतं आणि तिसरं राज्य कोणतं? आता पहिलं राज्य काहीतरी मिझोरम वगैरे आहे आय थिंक, त्याच्यानंतर गोवा झालं, त्रिपुरा पहिलं काहीतरी असं ते विचारलेलं होतं बघा, पहिले तिसरे राज्य. त्याच्यानंतर वंतारा हे कोणी स्थापन केलेलं आहे? तर अशा पद्धतीचा प्रश्न होता. पशु बचाव केंद्र संस्था. महाराष्ट्रावर प्रश्न होते की महाराष्ट्रामध्ये सॅनिटरी आणि बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन हे आदर्श शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तेलंगणामध्ये एक रासायनिक दुर्घटना झाली होती बघा, तुम्ही काही दिवसांनी बघा जून 2025 मध्ये, तर ती कोणत्या जिल्ह्यात झाली होती त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. म्हणजे महत्वाच्या घडामोडींवर प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भारत मंगोलिया संबंधाचे करार त्यांची संख्या किती होती ऑक्टोबर 2025 मध्ये? हवामान खाते, भारतीय हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था कोणती? त्यांच्यावर प्रश्न जो आहे तो विचारलेला होता. त्याच्यानंतर मातृत्व रजा की तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळू शकते का, याच्या संदर्भातला न्यायालयीन निर्णय आला जातो. आणि मणिपूर विनियोजन म्हणजे अप्रोप्रिएशन बिल कोणत्या वर्षी मांडण्यात आलं? कारण की मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन चालू आहे, तेथील अर्थसंकल्प हा भारताच्या पार्लमेंटमध्येच आता मांडला जातो. आता हे जीके मधले मी तुम्हाला टॉपिक सांगितले. जीके मध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न येत आहेत, करंटवर प्रश्न येत आहेत, तर ते करंट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायचे फक्त. पुढे भौतिकशास्त्र फिजिक्सचे प्रश्न बघा. रेझिस्टिव्हिटीचे न्यूमेरिकल करून जा. रेझिस्टिव्हिटीचे जे काही न्यूमेरिकल असतील स्टेट बोर्ड मधून एनसीईआरटी मधून ते करायचे. त्याच्यानंतर वर्क डनचा सूत्र इथे विचारलेलं होतं. त्याच्यानंतर तारेची लांबी आणि क्षेत्रफळ वाढवल्यास रेझिस्टिव्हिटीवर काय परिणाम होतो? आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहित पाहिजे की कोणतं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि कोणतं इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे कोणतं वाढल्याने हे डायरेक्ट कमी होतो किंवा इनडायरेक्ट कमी होतो ते बघा. मोशन आणि फोर्स यांच्यावर प्रश्न होता. न्यूटनचा तिसरा लॉ विचारला होता, त्याची उदाहरणं कोणती कोणती आहेत? त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन आणि अंतिम वेग आणि फ्री फॉल न्यूमेरिकल जे आहे तर ते वरून जर वस्तूवरून उंचीवरून वस्तू पडली तर तिच्या संदर्भातलं न्यूमेरिकल. पुढचं लाईट अँड ऑप्टिक्सवर प्रश्न होते. कॉन्केव्ह मिररचा ध्रुव आणि फोकस मधील अंतर, मॅग्निफिकेशनचे सूत्र काय होते ते, एनर्जीच्या संदर्भात पॉवरच्या संदर्भात ऊर्जेचे सूत्र, गुरुत्वाकर्षणामधील स्थितिक ऊर्जेचा फॉर्म्युला काय असतो ते, वेव्ह फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड यांचा संबंध विचारलेला होता. गुरुत्वाकर्षण मध्ये चंद्रावर वस्तूचे वजन कमी असण्याचे कारण काय असते? हा एक प्रश्न जो आहे तर तो विचारला गेलेला होता. पुढे रसायनशास्त्र अभिक्रिया रिएक्शन्स, कॉपर सल्फेट प्लस झिंक नॅफ्थॅलिनचे ज्वलन झाल्यावर काय कोणता रंग निर्माण होतो? मूलद्रव्य आणि संयुगेवरचा प्रश्न होता. ऑक्सिजन असलेले संयुगे कोणते? आणि रेझिस्टिव्हिटी सिरीज मध्ये सगळ्यात मध्यम धातू कोणता आहे? वायूचे मिश्रण म्हणजे खालीलपैकी कोणता लॉ, म्हणजे गेल-लुसिक्स लॉ, बॉयस लॉ, चार्ल्स लॉ यांच्यापैकी कोणता लॉ हा गॅस लॉ म्हणून जो आहे तर तो ओळखला जातो? त्याच्यावर हा प्रश्न होता. बायोलॉजीमध्ये जर तुम्ही पाहिलं बॉटनीमध्ये बघा, प्रकाश संश्लेषण जबाबदार ऊती कोणती आहे? त्याच्यानंतर वेलींचा आधार उदाहरणार्थ वाटाणा, तर क्लाइंबिंग प्रक्रिया कशी होते? पुढे झूलॉजी आणि सेल याच्यामध्ये एटीपी संश्लेषण प्रक्रिया, मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर सेल वॉरवर प्रश्न होता. बायनरी फ्युजनवर प्रश्न होता. काला आजार रोगाचे कारण काय होते? आणि ग्रेगॉर मेडल यांचा मुख्य अभ्यास विषय काय होता? अनुवांशिकता मधला. तर हा याच्या संदर्भातला हा एक टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. पुढे पर्यावरणावर प्रश्न होता की हिमालयातील बर्फावरून होणारा परिणाम, नासा डेटा आणि उत्सर्जन, पाण्यात पोषक द्रव्य वाढल्यास होणारी प्रक्रिया अल्गी. तर हे याच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला हे सगळे प्रश्न जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि याची जी पीडीएफ आहे या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला शेअर करतो. कमेंटमध्ये मला फक्त पीडीएफ ही टाईप करा, याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली उपलब्ध करून देतो. आणि रेल्वेसाठीची तयारी करण्यासाठीचे 2000 टेस्ट पण उपलब्ध आहेत, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत आहेत. ते तुम्ही नक्की जॉईन करून तयारी करू शकतात.
आणि तुम्हाला वाटत असेल अशाच पद्धतीने आपण प्रत्येक दिवसाचा अनालिसिस आणूया, त्याच्यामध्ये थोडी आपण आणखी इम्प्रूव्हमेंट करूया की तुमच्यासाठी आणखी थोडंसं होमवर्क पण देऊया की ज्याच्यामध्ये बाकी महत्त्वाची माहिती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. पण तुम्हाला असं वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करा, यस. आणि तुम्ही एक टाइम सुचवा, त्या टाइमला आपण लाईव्ह येत जाऊ आणि या प्रश्न जे आहेत तर ते डिस्कस करत जाऊ मित्रांनो. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.